object between actual interaction between object. रियल फोर्सेस म्हणजे काय, तर रियल फोर्सेस मीन्स इन रियल फोर्सेस आर दोज, रियल फोर्सेस म्हणजे काय, रियल फोर्सेस आर दोज इन विच ॲक्च्युअल इंटरॅक्शन बिटवीन ऑब्जेक्ट्स. ॲक्च्युअल इंटरॅक्शन बिटवीन ऑब्जेक्ट्स म्हणजेच काय, रियल फोर्सेस. बट द सीडू फोर्सेस are not a result of actual interaction, are not a result of actual interaction between object. Rather, it arises due to change of frame of reference. ते कशामुळे आपल्याला मिळतात, तर चेंज ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स. आता याच्यामध्ये आपण रियल फोर्सचा जर विचार केला तर रियल फोर्स obey Newton's first law. But the pseudo force does not obey Newton's first law. आपण ते नंतर डिटेलमध्ये बघणारच आहोत. तसं 11वीमध्ये आपण बघितलेलंच आहे. नंतर पुढच्या टॉपिकमध्ये आपण ते बघणारच आहोत, जेव्हा आपण सेंट्रिपिटल फोर्स किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स हा टॉपिक अभ्यासणार आहे. त्याच्यात आपल्याला थोडंफार त्याची माहिती घ्यावीच लागणार आहे. त्याच्यानंतर सुरुवातीला आता हे झाले आपले रिव्हिजनचे काही क्वेश्चन्स. आता आपण आपल्या चॅप्टरच्या इंट्रोडक्टरी पार्टकडे जाणार आहोत. सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर डेली लाईफ. नंतर दुसरी गोष्ट अशी, दुसरा पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. तर कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय आहे, तर पहिली कॅरेक्टरिस्टिक्स अशी आहे, इट इज ॲन ॲक्सिलरेटेड मोशन. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, तर इट इज ॲन ॲक्सिलरेटेड मोशन. म्हणजेच काय की सर्क्युलर मोशन हे ॲक्सिलरेटेड मोशन आहे. ॲक्सिलरेटेड का आहे, तर ज्यावेळेस बॉडी ही सर्क्युलर मोशनमध्ये असते त्यावेळेस त्या बॉडीची वेलॉसिटी, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी ही चेंज होते प्रत्येक वेळेस, ॲट एव्हरी इन्स्टंट. दॅट इज अ सिम्पली ॲज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इज चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट, देअरफॉर इट इज ॲन ॲक्सिलरेटेड मोशन. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ॲक्सिलरेटेड मोशन म्हणतो. दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स अशी आहे, इट इज अ पिरियडिक मोशन. काय काय दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स, इट इज अ पिरियडिक मोशन. आता पिरियडिक काय आहे, ड्युरिंग द मोशन द पार्टिकल रिपीट इटसेल्फ अलॉंग इट्स पाथ, सेम पाथ और सेम ट्रॅजेक्टरी, दस द मोशन इज पिरियडिक. म्हणजे काय की पार्टिकल पुन्हा पुन्हा त्याच पाथवर काय होतो, मूव्ह होतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, काही कालांतराने तो पुन्हा पुन्हा त्याच पाथवर काय होतो, मूव्ह होतो. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, इट इज ॲन पिरियडिक मोशन. सर्क्युलर मोशन काय आहे, पिरियडिक मोशन आहे. तर अशा पद्धतीने या दोन कॅरेक्टरिस्टिक्स आपण सर्क्युलर मोशनच्या बघितल्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. PPTवर आपल्याला दाखवलेलंच आहे कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आपण मागच्या वर्षी काही मोशन स्टडी केले होते. त्या मोशन्समध्ये आपण काही बेसिक डेफिनेशन बघितल्या होत्या, जसं की डिस्प्लेसमेंट. आता आपण या रोटेशनल डायनॅमिक्समध्ये काही सर्क्युलर मोशनशी रिलेटेड डेफिनेशन्स आहेत त्या बघणार आहोत, जसं की अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, द अँगल ट्रेस बाय रेडियस वेक्टर at the center of circle when the particle performing circular motion. अँगल तयार केलेला आहे कोणी, तर रेडियस वेक्टर. हे तसं फिगरमध्ये दाखवलेलंच आहे आपल्याला. अँगल तयार केलेला आहे तिथं OB या रेडियस वेक्टरने अँगल तयार केलेला आहे कुठे, सेंटरला, सर्कलच्या सेंटरला ओला. तो अँगल म्हणजे काय, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजेच काय
की ज्यावेळेस पार्टिकल ए पासून बी पर्यंत, नाव सपोज द पार्टिकल इज मुव्हिंग फ्रॉम ए टू बी, देन द कर्व ए बी मेक्स अन अँगल थीटा at the center. Therefore, this theta is the angular displacement. म्हणून त्या थीटाला आपण काय म्हणणार, अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट आहे रॅडियन. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज मेजर्ड इन रॅडियन. दॅट इज एस आय युनिट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज रॅडियन. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे तर रॅडियन आहे, बरोबर. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे थीटा या अक्षराने काय करतात, दाखवतात. तर पुढचा पॉईंट आहे आपला अँग्युलर वेलॉसिटी. आता अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज अ अँग्युलर वेलॉसिटी. इट इज डिनोटेड बाय ओमेगा अँड इट इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँग्युलर वेलॉसिटी, डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी इज गिवन बाय राईट हँड थंब रूल. नाउ द डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी इज गिवन बाय राईट हँड थंब रूल. आता राईट हँड थंब रूलचा विचार केला आपण तर राईट हँड थंब रूल हा आपल्याला अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन दाखवतो, किंवा याच्यामुळे आपल्याला अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन मिळते. तर सर्वप्रथम आपण राईट हँडच्या ज्या फिंगर्स आहेत त्या कर्ल करू या पद्धतीने आपल्या बॉडीकडे, आणि थंब काय करू, स्ट्रेच करू, बरोबर. म्हणजेच काय, द कर्ल फिंगर, द सेन्स ऑफ कर्ल फिंगर इज अँटी क्लॉकवाईज, द मोशन इज अँटी क्लॉकवाईज, अँड द थंब इज आउटस्ट्रेच. द थंब शोज the direction of angular velocity in upward, बरोबर. थंब काय दाखवतो आहे, अँग्युलर वेलॉसिटी डायरेक्शन अप साईडला दाखवतो आहे. जर हेच आपण जर फिंगर कर्ल करताना क्लॉकवाईज सेन्सने कर्ल केले म्हणजे तुमच्याकडे, तर थंब कुठल्या बाजूला जाईल, डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजेच काय, तर अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन आपल्याला जे दाखवते, द थंब आउटस्ट्रेचेड थंब शोज द डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. आउटस्ट्रेचेड थंब आपल्याला काय दाखवतो आहे, डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. पुढचा पॉईंट आहे अँग्युलर ॲक्सिलरेशन, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. आता याच्यात रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी मागच्या वर्षी आपण बघितलं होतं की रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ॲक्सिलरेशन. आता अँग्युलर ॲक्सिलरेशन अल्फा या लेटरने दाखवतात. कुठल्या लेटरने दाखवतात, अल्फा. तर आणि दुसरी गोष्ट, इट इज डेनोटेड बाय अल्फा अँड इट इज ॲन वेक्टर क्वांटिटी. ही पण काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. अँग्युलर ॲक्सिलरेशन पण काय आहे, तर वेक्टर क्वांटिटी आहे. अँग्युलर ॲक्सिलरेशन इज मेजर्ड इन रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. अँग्युलर ॲक्सिलरेशन आपण कशात मेजर करतो, रॅडियन पर सेकंड स्क्वेअरमध्ये. म्हणजेच एस आय युनिट काय आला अँग्युलर ॲक्सिलरेशनचं, रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की अँग्युलर वेलॉसिटीचं जे एस आय युनिट आहे ते रॅडियन पर सेकंद आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं काय आहे, रॅडियन आहे. तर या पद्धतीने आपण आज इतके टॉपिकचा अभ्यास केलेला आहे. बस याच्यानंतर आपण उद्या पुढचा टॉपिक बघू.